प्रतापगड जवळ येतोय आणि अंगावरती शहारे येत आहेत. इथेच माझ्या राजाने 32 दाताचा बोकड फाडला होता, अब्जुल्ल्या फाडला होता. प्रतापगडच्या पायथ्याशी खान यस. वाहने सावकाश हाका. काम प्रगती पथावरती आहे. किती वर्षापासून हे काम प्रगती पथावरती आहे आणि इथले रस्ते विलायक. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कुठली. नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जवळपास सकाळचे 6 वाजलेत आणि आपण निघालेलो आहोत महाबळेश्वरच्या दिशेने. तर माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे गाडी पार्किंग मधून बाहेर काढण्याचा. सो फायनली आता गाडी बाहेर काढली. कालच आपण मस्तपैकी क्लीन करून घेतली होती, वॉश केला होता. आता निघूया आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निघण्याआधी राजांचं नाव घेतलं एक वेगळी स्फूर्ती येते आणि शिवराय असे शक्तिदाता. चलो, तर आज आपल्याला जॉईन करणार आहे गौरव राजे होमकर. तो येऊन थांबला असेल, आपल्यालाच लेट झालंय आणि थोडेसे थंडीचे दिवस असल्यामुळे ना अजून अंधार आहे, नाहीतर या टायमापर्यंत सूर्योदय होतो. आता जवळपास 6:15 वाजलेत. 6 वाजता घरातून निघालो होतो. तर टॉप बॉक्स नाहीये, आपण मागे जे कॅरियर आहे त्याला बॅग कॅरियर हे केली आहे, टाय केलेली आहे, त्याच्यामुळे 10 मिनिट आपले खालीच गेले. आता आपण घाटकोपर वरून निघालेलो आहोत आपल्या घरातून आणि बघू रस्त्यामध्ये पालीचा गणपती करण्याचा प्लॅन आहे. आता वेळ कसा होतो त्यावरती डिपेंड आहे की आतमध्ये जायचं की नाही जायचं. आपण जो गोवा हायवे त्या हायवेने जाणार आहोत. मस्त असे मूर्खासारखे मध्येच गाडी लावून उभं आहे. येस, सो फायनली गौरव राजे होमकर. क्या बात आहे. अरे काय झालं माझ्या तिथं वाट बघण्यापेक्षा इथं वाट बघून पेट्रोलचं काम तरी होईल. बरं झालं. पेट्रोल बदली हवा चेक केली दादा का तुला पण हवा चेक करून घे. हवा चेक करून घेतो. पेट्रोल आहे माझे, पेट्रोल आहे ना. 4 कांडे आहेत पेट्रोल. सो पुढे भरूया. मी हवा चेक करून घेतो. हवा चेक हा. गौरवराजे होमकर मीटियर 350 वरती येणार आहे. मस्त 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 एकदम. कसं वाटतंय आणि कुठल्या रूटने जायचं आपण? पेन वडकर रूटने जाऊया. जाताना बाप्पांचं दर्शन घेऊया आणि मग तसंच पुढे महाबळेश्वरला जाऊ. वडखळ मार्गे जाऊया. अलिबाग रूट तोच चालेल, पण अजून एक रूट आहे खालापूर मार्गे. खालापूर मार्गे आपण पालीचं गणपती दर्शन घेऊन तसंच बाहेर पडू शकतो आणि मग तसं नागोटणे गर्दी असणार मास. लेट्स सी, बघू आपण ऑन द वे. चलो निघूया आपण. आणि ही ब्युटी आमची ग्रीन बीस्ट. क्या बात आहे. 6:30 वाजले तरी पण अजून खूप अंधार आहे. आय नो कॅमेऱ्यामध्ये थोडासा अंधारच दिसतोय. आणि आता जसं गौरव आपल्याला बोलला की आज आदि गणेश जयंती असल्यामुळे आपण पालीला गेलो तर बरंच खूप गर्दी असणार आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं पुढे जायला लेट होईल. पण जर तुम्ही या रूटनी येताय तर तुम्ही वाया खालापूर म्हणजे जो जुना मुंबई पुणे रोड आहे तो घेऊन खालापूर मार्गे तुम्ही पाली गाठू शकता. गणपती बाप्पांचं दर्शन करून तसंच पुन्हा एकदा तुम्ही पुणे गोवा हायवे मुंबई गोवा हायवेला तुम्ही बाहेर पडू शकता. तिथून लेफ्ट मारला की सरळ. बट आज गर्दी असणार बरीचशी, त्यामुळे आपण
सरळ सरळ वडखळवरून सरळ सरळ निघणार आहोत, आतमध्ये जाणार नाही पालीच्या दिशेने. कारण की जर समजा तुम्ही वडखळवाल्या जो मुंबई गोवा रोडने गेला तर पुन्हा एकदा तुम्हाला पालीला 10 किलोमीटर आत यावं लागतं आणि देन मग निजामपूर मार्गे पुन्हा एकदा लोणेरेला वगैरे बाहेर पडावं लागतं. बट जर तुम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवेने जर गेलात तर तो रूट खूप बेस्ट राहील. खालापूरवरनं राईट मारायचं सरळ सरळ पालीच्या दिशेने. सो आता थोडं थोडं तांबडं फुटायला लागलेलं आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला सूर्यदेवांचं दर्शन होईल. तर या बीस्ट गाड्या चालवायला ज्या मजा येते ना, शब्दात सांगू शकत नाही. 350 सीसीच्या गाड्या आणि एवढी पॉवर आहे गाडीला, जबरदस्त असं परफॉर्मन्स गाडीचा. आता आपण आलेलो आहोत पळसपे फाट्याजवळ आणि इथून राईट मारून आपण जाणार गोवा हायवे. समोर डीमार्ट आहे. हा नेहमीच आता सगळ्यांचा परिचय याचा रोड झालेला आहे, पण येस नवीन असेल तरी तर बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. हे बघा, इथून आता मी राईट मारून इथून लेफ्ट मारणार आहे गोव्याच्या दिशेने. जर वरतून JNPTच्या रोडने आलो असतो तर मला पुढे आलं लागलं असतं युटर्न मारण्यासाठी. सो म्हणून मी पनवेलमध्ये गाडी घातली आणि आता पुढे बघूया काहीतरी नाश्त्याला, कारण की भूक लागली. आणि आता नाश्ता केला की मग डायरेक्ट महाबळेश्वरमध्ये सरळ जेवण. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी बडबडच ऐकायला मिळणार आहे आणि या मस्तपैकी रस्त्यांचा आनंद घ्यायला मिळणार आहे. आता आपण आलेलो आहोत या मुंबई गोवा रोडवर. मुंबईच्या बाहेर आल्यावरती कळतंय की थोडंसं वातावरण आता इथून पुढे थंड आहे. ते हात वगैरे एकदम असे हे झालेत, पण थंडीमध्ये राईड करायची मजा खरंच एक वेगळी असते. मागाशी सिग्नल होते तर बरेचसे रायडर उभे होते. सॅटर्डे संडे असल्यामुळे बरेचसे रायडर या टायमाला राईड करायला बाहेर पडतात. तसं आपणही पडलेलो आहोत. तर थोडंसं स्पीडअप होऊया आपण. जसं आपण या गोवा रोडला लागलोय, आता कुठेच राईट लेफ्ट नाहीये. सरळ सरळ हा रस्ता जातो पोलादपूरला आणि पोलादपूरवरून लेफ्ट मारून सरळ आपल्याला चढायचं महाबळेश्वरला. सो जवळपास आता हा 150-1 किलोमीटरचा रस्ता, आपल्याला 150 ते 200 किलोमीटरचा रस्ता सरळ सरळ थेट आहे. समोर हा जो दिसतोय थंब तो आहे कर्नाळा फोर्ट आणि कर्नाळा पक्षी अभयारण्य. तर याच रोडनी कर्नाळा फोर्टचं जे प्रवेशद्वार आहे आणि त्या पक्षी अभयारण्याचं, तर याच रस्त्याने तुम्ही येऊ शकता. जबरदस्त वाटतंय. हे अशा प्रकारे घाट चढताना या गाड्यांच्या क्लच पेट जळतात आणि मग या गाड्या पेटतात. बघू शकता या इतकं दूर येतोय तरी पण गाडी उचलायचा प्रयत्न करतोय. आता गेल्याच आठवड्यामध्ये ज्या वेळेला मी मुंबईवरनं पुण्याला चाललेलो त्यावेळेला अशी शिवशाही एक जळून रस्त्यामध्ये जळली होती. तुम्ही बघितलंच असेल, तळेगावच्या आसपास न्यूजमध्ये दाखवलं होतं. पूर्ण बस पेटली होती. असं नाही की नेहमी मानवनिर्मित चुका असू शकतात, बट येस आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये 12 प्रवासी होते आणि ते थोडक्यात बचावले गेले, कारण की जशी गाडी पेटली तशी लगेच ते खाली उतरले. अक्षरशः त्या बसचा सांगाडा उरला होता, लोखंड सुद्धा जळून गेलं होतं. म्हणजे किती भीषण आग असेल ती. या टर्निंगला जरासं व्यवस्थित, कारण की ते माकडं असतात आणि हा जो एंट्रन्स आहे हा आहे कर्नाळ्याचा. सो या रूटला येताना थोडीशी गाडी स्लो करा, पूर्ण उतारत अशी माकडे येतात रस्त्यामध्ये, त्या गोष्टीची काळजी घ्या. तर त्या शेवटी सूर्यदेवतांचं दर्शन झालेलं आहे. क्या बात आहे. या डोंगरांच्या मागून सूर्योदय झालेला आहे. मस्त असं वातावरण आहे, बघू शकता तर धुकं पडलेत. तर आता आपण इथे थांबतोय नाश्ता करण्यासाठी साई सहारा हॉटेल जवळ. मस्त हॉटेल आहे. सो आम्ही आता थांबलो होतो या साई सहारा हॉटेलमध्ये आणि थोडंसं कॉस्टली आहे, तर ते बघून तुम्ही इथे थांबा.
आणि आतमधलं इंटेरियर आणि बाहेरचं इंटेरियर खूप असं जबरदस्त आहे. इथून अजून 160 किलोमीटरवरती महाबळेश्वर आहे. बराच वेळ मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्या आम्ही आणि 1 तास इथेच काढला. जवळपास 7:45 वाजता आलेलो, आता 8:45 होत आलेत. आणि वाईड अँगल कॅमेरा सेट केलेला मस्तपैकी. सो आता पूर्ण रोडचा व्ह्यू तुम्हाला मिळत असेल. आणि सिमेंटचे रस्ते आहेत ना, त्यामुळे गाडी चालवायला पण जबरदस्त मजा येते. सो आता आपण हमरापूरला पोचलेलो आहोत. तर आता आपण आलेलो आहोत पेनमध्ये. वाहने सावकाश हाका. काम प्रगतीपथावरती आहे. किती वर्षापासून हे काम प्रगतीपथावरती आहे. बघितलं, मिरर बघत नाहीत, काही नाही, खड्डे बघून चाललंय. माणगाव पासूनचे पुढचे रस्ते चांगले आहेत, पण हा रस्ता का बनवत नाहीत हेच कळत नाहीये. किती वर्षांपासून हे काम प्रगतीपथावर आहे. पण हा रस्ता ज्या वेळेला पूर्ण होईल ना, त्यावेळेला या रोडने एकदा गोवा राईड नक्की करणार. बाय द वे, अजून एक गोष्ट, लवकरच कोस्टल राईड मी घेऊन येणार आहे. आणि प्रॉपर कोस्टल राईड असणार आहे. तो जेटीज वगैरे पासून आपण सर्व कव्हर करत येणार आहे. तो लवकरच ते सुद्धा व्लॉग्स तुमच्या भेटीला येतील. जर तुम्हाला जॉईन करत असेल मला, तर इंस्टाग्रामवरती जाऊन मला DM करा कोस्टल राईडसाठी. अजून टाईम आहे, 1-2 महिने आहेत. बट त्याच्या आधी तुम्ही पिंग करून ठेवा, DM करून ठेवा मला. मी तुम्हाला डेट शेअर करेल. माझ्यासोबत जर तुम्हाला यायचं असेल कोस्टल राईडला, गौरव आणि मी दोघं सध्या तरी फिक्स आहे. अजून 1-2 जण ॲड ऑन होतील. तर तुम्हाला यायचं असेल तर मग मी प्रॉपर इंस्टाग्रामला स्टोरी टाकेल. आणि इंस्टाग्रामला पण जाऊन मला फॉलो करा फॉर नेक्स्ट अपडेटसाठी. कधी या रस्त्यांचे कामं व्हायची, हसायचं की रडायचं असं होतंय. इतके सारे डायव्हर्जन्स आहेत, खूप डायव्हर्जन्स आहेत. आणि इतक्या वर्षापासून हे डायव्हर्जन्स येत आहेत. रस्ता बनवतात, पावसाळ्यात परत खड्डे पडतात, परत रस्ता बनवतात, परत पावसाळ्यात खड्डे पडतात. पण रस्ता काय पूर्ण होत नाहीये. एकही वाहतूक आहे. याच्यापेक्षा जुना रस्ताच चांगला होता, मला तरी असं वाटतं. इतके मोठे मोठे कंटेनर्स आहेत. छोट्या गाडीवाल्यांचं मरण होतं या कंटेनर्समुळे. आणि इथले रस्ते भी लाईक इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला. कुठली गाडी लेफ्टने जाते, कुठली गाडी राईटने जाते. डायव्हर्जन सुद्धा कन्फ्युजिंग केलेले तिथले, खूपच कन्फ्युजिंग आहेत. काही गाड्या रॉंग वेनी येतात आहेत, काही गाड्या राईट लेफ्ट घेत आहेत. मध्ये एवढे मोठे मोठे खड्डे आहेत, लिटरली असे चंक्स लागतात ना खाली, बम्स लागतात ना, बेकार. सो खड्डे आले की लिटरली मला उभं राहावं लागतंय. कोकणकर, रायगडकर, कधी व्हायचे रस्ते? पेवर ब्लॉक नॅशनल हायवे वरती लावलेले आहेत. पेवर ब्लॉक, तेही इतके जोरदार जग्स देतात, इतके जोरात बॉम्ब्स देतात. पण त्यातल्या त्यात गाडी नशीब आपल्याकडे चांगली आहे, त्यामुळे एवढे फील होत नाहीयेत. धन्य धन्य कोकणकर, धन्य. वा बघा, इधर चला मैं. आता पुढे जाऊन परत राईट मारायचं. समोर दिसते कोकण रेल्वे. कोकणातला सुरक्षित आणि एकदम कम्फर्टेबल प्रवास म्हणजे ही कोकण रेल्वे. जबरदस्त. सो मी कोकणात येण्यासाठी प्रिफर करतो रेल्वेज, कोकण रेल्वे. 100 येतं.
110. एकशे 20. क्या बात है. एकशे 20 पर्यंत येऊन स्टॉप झालेली आहे. वन 130 नंतर थोडीशी वॉबलिंग व्हायला चालू झालेलं हँडल. ओके. सो फर्स्ट टाइम आपण 130 टच केले गाडीला. रस्ताच इतका जबरदस्त ना की गाडी भाई नुसता एक्सेलेटर मागते. क्या बात आहे. 130 टच. असं पोलादपूर आणि महाबळेश्वरचे दिशाफलक लावलेले आहेत लेफ्टला. सो आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे महाबळेश्वरच्या दिशेने जायचं असेल तर. इथून लेफ्ट. सरळ रस्ता रत्नागिरी चिपळूण गोव्याच्या दिशेने गेलाय आणि हा लेफ्ट आपण घेतलाय. तिथून वरती गेले की पोलादपूर आणि तिथून मग लेफ्टला महाबळेश्वर. पेट्रोल पंप पासून आपल्याला आतमध्ये यायचंय पोलादपूरमध्ये आणि हाच रस्ता पुढे सरळ जातो महाबळेश्वरच्या दिशेने. पोलादपूर पासून हा असा सिंगल रोड आहे, एकेरी रोड. आणि पोलादपूर वरून 40 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती महाबळेश्वर आहे. सो आता 11 वाजलेत आणि मध्ये आपण 2-3 स्टॉप घेत आलेलो आहे त्यामुळे 11 वाजलेत. जर नॉनस्टॉप आलो असतो तर आपण आतापर्यंत पोहोचलो असतो. ठीक आहे, राईडची मजा घेत चाललोय आपण. या बाजूला बघू शकता ही अशी नदी आहे, हा बहुतेक ही नदी आहे. आणि मागे बघितलं तर ती पूर्ण सुकली होती. अशा आडमार्गावरच्या रस्त्यांवरती आल्यावरती गावची आठवण येते आणि आपसुकच मराठी गाणी येतात डोक्यामध्ये. आणि सगळ्यात पहिले गाणं येतं वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे समथिंग समथिंग. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे मातीमध्ये दरवळणारे गा. हो, आडमार्ग बोलला आणि आडगाव आलेला आहे. ओके. घाट आरंभ. वाहने सावकाश चालवा. आपण कोकणातून आंबेनळी मार्गे घाटावरती जाणार आहोत महाबळेश्वरच्या दिशेने. आणि जवळपास हा 30-35 किलोमीटरचा पूर्ण घाट. जेव्हा कोकणातून घाटावरती यायसाठी किंवा घाटातून कोकणामध्ये उतरण्यासाठी या अशा पहिल्या घाटवाटा होत्या. आता हे रस्ते मोठे झालेले आहेत. प्राचीन व्यापारी मार्ग किंवा हे प्रवास मार्ग होते. आणि नंतर मराठ्यांच्या घोट्यांच्या टापांनी हे घाट रस्ते ना उजळून निघाले. आता हे रस्ते मोठे केलेले आहेत पण त्या काळी हे रस्ते थोडे लहान होते, म्हणजे बैलगाडी वगैरे जाणे इतके. प्राचीन व्यापारी मार्ग. गाडीवरती बसलं ना असं वाटतं घोड्यावरतीच बसलंय, कारण की या गाडीची थोडीशी हाईट आहे आणि असं वाटतं की या घोड्यावरती टुकडुक करत आपण चाललोय या घाट रस्त्यांमधून. या घाटांमध्ये आल्यानंतर एकच गाणं डोक्यामध्ये सारखं येत असतं, ते म्हणजे शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देसन धर्मा पायी. क्या बात है. प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आपण आहे ना आता प्रतापगडाच्या दिशेने चाललोय आणि मला माहितीच नाही की कॅमेऱ्याची बॅटरी संपली. सो आता आपण बॅटरी चेंज केलेली आहे आणि जाऊन जिथे
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलला फाडला होता त्या गडाचं दर्शन घेऊन येऊया आपण. तिथे नस्तमस्तक होऊ आणि मग रिटर्न येऊ, कारण की गड एक्सप्लोअर करायला आपल्याकडे टाईम नाही आहे. बट यस, भविष्यात नक्की हा पूर्ण गड एक्सप्लोअर करू आपण. पूर्ण गड फिरायला कमीत कमी 2-3 तास हवेत. वरती म्युझियम आहे, हस्तकला केंद्र आहे, म्हणजे हस्तकलेचं ते म्युझियम आहे जे हँडीक्राफ्ट्स आहे ते बनवले, म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तूंचं. आणि वरती काही तोफासुद्धा आहेत. मी लॉकडाऊनच्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी येऊन गेलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगडच्या पायथ्याशी खान. यस, प्रतापगड जवळ येतोय आणि अंगावरती शहारे येत आहेत. इथेच माझ्या राजाने 32 दाताचा बोकड फाडला होता, अफजुल्ला फाडला होता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडाची डागडुजी खूप जोरदार प्रमाणात चालू आहे. मध्यंतरी काळामध्ये हा जो बुरुज आहे तो कोसळला होता. सध्या आता पार्किंगची व्यवस्था आहे. तो बुरुज, याच बुरुजाने, म्हणजे हाच बुरुज साक्षी आहे जे अफजलला इथं फाडला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्या पराक्रमाची साक्ष देत अजूनही हा बुरुज दिमागात उभा आहे. क्या बात आहे. मस्तपैकी प्रतापगडाचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहोत पुन्हा वरती महाबळेश्वरच्या दिशेने. जसं जसं वरती जातं तसं तसं हवा थंड थंड होत चालले, म्हणून तर महाबळेश्वरला थंड हवेचं ठिकाण बोलले जातं. हा आहे आंबेनळीतला फेमस धबधबा, आंबेनळी धबधबा. थोडासा ऍक्टिव्ह आहे आता सध्याला. आता माकडाने काय केलं माहितीये, मागे वरतून दगड टाकला खाली. जस्ट मी क्रॉस झालो आणि तो खाली पडला दगड. माकडं पण आगाव झाले तिथली. इतकं जबरदस्त वातावरण झालेलं आहे, क्या मस्त बोलतात ना, शब्दच नाही आहेत, इतकं जबरदस्त हे वातावरण आहे. या पूर्ण झाडींच्या गर्द झाडींच्या मध्ये हा रस्ता आहे. हा 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 हा. आणि मस्त थंड हवा, ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. खतरनाक. महाबळेश्वरला एंट्री करताना इथे मागे पर पर्सन काहीतरी 25 रुपीज वगैरे घेतात, पण काय माहिती यांनी मला अडवलं नाहीये. बाईकला चार्जेस नाही, 4 व्हीलरला काहीतरी चार्जेस आहेत. आणि 4 व्हीलरचे 100 रुपीज प्लस त्याच्यामध्ये जे असतील त्यांचे 25 रुपीज घेतात काहीतरी. आता वाढलेत की नाही माहिती नाही, बट आता आम्हाला अडवलं सुद्धा नाही त्यांनी. चलो, अच्छा झालं, बरं झालं अडवलं नाही ते. आता सगळ्यात मोठा जो टास्क आहे तो आहे हॉटेल शोधण्याचा. आणि जबरदस्त बुक सुद्धा लागलेली आहे. आणि आम्ही हॉटेल नाही बुक, म्हणजे येताना प्री बुक केलेलं नाहीये. सो आता इथेच आपण थोडंसं बार्गेनिंग करून वगैरे बघूया हॉटेल एखादं चांगलं मिळालं तर. सो फायनली जो टास्क होता हॉटेल शोधण्याचा तो आम्ही फत्ते केलेला आहे. रूमकडे बघू नका, रूम थोडासा अस्ताव्यस्त झाला आहे कारण की आम्ही फ्रेश झालोय. साहेबांनी आंघोळ केली आणि आता आपण जाणार आहोत. भूक लागली, काहीतरी खाऊया. आधी खाऊया. सकाळी फक्त एक प्लेट मेंदू वडा आणि एक कॉफी, बस त्याच्यावरती आहोत. आणि आता आपण जाऊया खाली, काहीतरी बघूया खायला. आणि आम्ही प्रॉपर महाबळेश्वरचं जे मार्केट आहे इथे हॉटेल घेतलेलं आहे. आता ऑफ सीझन आहे त्यामुळे आम्हाला खूप चीप रेटमध्ये मिळालं, पण हेच हॉटेल्स सीझन मध्ये 2-2.5 हजाराच्या आसपास जातात पर नाईट. मस्तपैकी पोटभर असा नाश्ता केला हॉटेल पूनम मध्ये, महाबळेश्वर मार्केटच्या इथे. आणि आता आपण निघालेलो आहोत पाचगणी टेम्पल जवळ, जे महाबळेश्वर ओल्ड महाबळेश्वर टेम्पल सुद्धा या नावाने ओळखलं जातं. रस्ता बघू शकता, एकदम मस्त आहे.
आता आपण आलेलो महाबळेश्वर, जे प्राचीन महाबळेश्वर मंदिर आहे तिथे. इथे 3 मंदिर आहेत. एक महाबळेश्वर मंदिर, एक अतिबळेश्वर हा आणि एक पंचगंगा मंदिर पंचगंगा आहे. मंदिर. तिथे 5 नद्यांचा उगम आहे. गायत्री, सावित्री, कृष्णा, कोयना आणि वेण्णा आणि भागीरथी नदी आहे. ती 2 गुप्त नद्या आहेत, भागीरथी आणि सरस्वती. भागीरथी नदी 12 वर्षांनी इथे या नद्यांना भेटायला आणि सरस्वती नदी 60 वर्षांनंतर. आणि आता आपण आलेलो आहोत कृष्णाई मंदिराजवळ. सो आता तो मंदिर बघूया. ते वरती कृष्णाई मंदिर आहे आणि याच्या बाजूला इथे असं हे स्ट्रॉबेरीचं शेत आहे आणि तुम्ही इथं स्वतः पिक करून विकत घेऊ शकता. याचा अनुभव या इथं तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्ट्रॉबेरीची फुलं नसतील पाहिली तर ही बघा, ही आहेत स्ट्रॉबेरीची फुलं. ही अशी स्ट्रॉबेरी. सो फायनली आपण आता आलेलो आहोत पुन्हा एकदा हॉटेलवरती. उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने जायचं आहे आणि आज आपण मुंबई वाया जो गोवा हायवे तिथून आपण महाबळेश्वरला आलो. मंदिरामध्ये गेलो जिथे 5 नद्यांचा उगम आहे. त्याच्यानंतर आपण विंटेज माइल्सला भेट दिली. तो व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर येईल. सो लवकरच भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.